देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वमान्य नेतृत्व आहे. आंदोलनांची आणि आंदोलकांची तोफ त्यांच्यावरच रोखलेली असणं देखील त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करतं. त्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असली आणि ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी कार्य करत असले तरी ते विदर्भ मराठवाड्याच्या प्रश्नांवर अतिशय संवेदनशील असून तेथील प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावण्याचा चंग त्यांनी बांधलेला आहे. ते विरोधी पक्षात असताना विधिमंडळामध्ये त्यांच्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मांडणीनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची कशी फेफे उडायची हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. 2014मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता परिवर्तन होऊन भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेवर आलं. महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे पहिले मुख्यमंत्री बनले. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भाच्या विकास चित्रात मूलभूत बदल होण्यास सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात देखील विकास कामांची घोडदौड सुरू आहे. काँग्रेस व त्यांचा पवार बंडखोर गट जो वेगवेगळ्या अवतारात महाराष्ट्राच्या समोर आला, हा या मागासलेपणाला जबाबदार आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. विकासाच्या नावानं शंख आणि आपल्या वेगवेगळ्या क्रियाकलापांनी वातावरण तंग ही पवार नीती राहिलेली आहे. यातून विदर्भ मराठवाड्याला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न देवाभाऊ करत आहेत. या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण पाहूयात. विदर्भ आणि मराठवाडा हे महाराष्ट्रातील विभाग पश्चिम महाराष्ट्राशी तुलना केली तर मागास आहेत हे वास्तव आहे. हा विकासाचा अनुशेष शरद पवार आणि इतर नेत्यांच्या नेतृत्वात असलेल्या काँग्रेसच्या मापातील पापामुळे निर्माण झालेला आहे. विदर्भ मराठवाड्यातील सिंचन तसंच इतर विकास प्रकल्पांना मुळातच निधीची तरतूद कमी प्रमाणात करून मंजूर निधी देखील आपापल्या मतदारसंघात वळवण्याच्या काँग्रेस सरकारांच्या कृतीमुळे विदर्भ मराठवाड्यात आर्थिक तसंच पर्यायाने भौतिक अनुशेष निर्माण झाला होता. अनुशेष प्रश्नावर 1983मध्ये नेमलेली अर्थतज्ञ म दांडेकर समिती आणि 1995मध्ये नेमलेली अनुशेष निर्देशांक समिती यांनी आपापले अहवाल शासनाकडे सुपूर्द केले. परंतु 1995 ते 1999 दरम्यान सत्तेवर असलेल्या युती शासनाव्यतिरिक्त या प्रश्नावर काँग्रेसच्या सरकारांनी लक्ष दिलं नाही. केवळ समिती आणि आयोग नेमण्याची औपचारिकता करून विदर्भ मराठवाड्याच्या विकासाच्या आकांक्षांना मारण्याचं काम या सरकारांनी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शासनानं 2003मध्ये अर्थतज्ञ विजय केळकरांच्या अध्यक्षतेखाली अनुशेषावर अभ्यास करण्यासाठी समिती नेमलेली होती. परंतु या समितीचा अहवाल पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने स्वीकारला नाही. अर्थात या समितीनं अनुशेष ही बाबच आपल्या अहवालात नमूद केली नव्हती. कुठल्याही निष्कर्षापर्यंत न पोहोचणाऱ्या अनुशेषाच्या वास्तवापासून दूर आणि बोथट राहिलेल्या केळकर अहवालाला अर्थात पुढे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारलाही स्वीकारता आलं नाही. पण त्यांनी अहवालांच्या आणि संचिकांच्या लाल फिती चक्रात अडकवून न ठेवता मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केलेल्या निधीचं वितरण करून विदर्भ मराठवाड्यातील विकास चक्राला गती दिली. विदर्भ मराठवाड्यातील मागासलेपण आणि विकासाच्या अनुशेषाच्या प्रश्नावर लढणाऱ्या अनेक आदरणीय नेत्यांबरोबर नाव येतं ते देवेंद्र फडणवीस यांचं. विधिमंडळात आणि रस्त्यावर त्यांनी विकासाच्या अनुशेषाच्या विरोधात लढाई लढली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं निर्माण केलेल्या सिंचनातील अनुशेषामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्यांच्यावर 302चे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या देवेंद्र फडणवीसांच्या घणाघातामुळे सभागृहात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची झालेली अवस्था सर्वांनी पाहिली आणि महाराष्ट्राला देखील अनुशेष प्रश्नाचे गांभीर्य जाणवले. ज्या प्रश्नावर त्यांनी तळमळीनं विधिमंडळात आणि रस्त्यावर लढाई लढली तो प्रश्न सोडवण्याची नियती आणि जनतेनं त्यांना संधी दिली. 2014मध्ये भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात सरकार आलं. त्यापाठोपाठ राज्यात देखील भाजपला मतदारांनी सत्तेवर आणलं. 2014मध्ये देवेंद्रजी स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ही परिस्थिती बदलायचं ठरवलं. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दूरदृष्टी ठेवून नवीन प्रकल्पांची आखणी करताना काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं अर्धवट सोडलेल्या प्रकल्पांनाही पुनरुज्जीवन दिलं. 50-75% पूर्ण झालेले
अर्धवट सिंचन प्रकल्प आवश्यक निधीची तरतूद करून पूर्ण करणे, जिथं आवश्यक तिथे नवीन सिंचन प्रकल्पांना मान्यता आणि विदर्भ मराठवाड्यातील पाण्याची तूट लक्षात घेऊन नदीजोड आणि धरणजोड प्रकल्पांची आखणी असा दृष्टिकोन ठेवून परिवर्तनाला सुरुवात केली. परंतु 2019मध्ये भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांना धोका देऊन सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं सूड भावनेनं देवेंद्र फडणवीसांनी आखलेल्या व सुरू केलेल्या अनेक प्रकल्प आणि योजनांना स्थगिती देऊन महाराष्ट्राचं नुकसान केलं. उद्धव ठाकरेंच्या या स्थगिती वरवंट्यात जास्त भरडला गेला तो विदर्भ आणि मराठवाडा. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प व विदर्भ आणि मराठवाड्याची पाण्याची तूट भरून टाकणारे काही नदीजोड प्रकल्प या कामांना स्थगिती दिल्यामुळं विदर्भ मराठवाड्याचं प्रचंड नुकसान झालं. 2.5 वर्षात उद्धव यांचे सहकारी त्यांना कंटाळले आणि पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेवर आलं. आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ मराठवाड्याला मागास या शिक्कापासून मुक्त करण्याचा चंग बांधलेला आहे. वारंवार आपल्या भाषणांमधून आणि मुलाखतीतून ते सांगतात, मराठवाड्यातील या पिढीनं दुष्काळ पाहिला आहे, परंतु पुढील पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. फडणवीसांच्या या संकल्पामुळेच मराठवाड्यातील सामान्यांच्या आशा टिकून आहेत.